सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन नाश्ता बनवायचा असेल तर आपण रवा घेऊन कुठलाही पदार्थ बनवतो. तर त्याच्यासाठी आज आपण बनवणार आहोत रवा उत्तपा. चला तर कसा बनवायचा ते पाहूया. इथं 2 वाटी मी बारीक असा हा रवा घेतलेला आहे आणि कमी आंबट असलेलं हे ताजं म्हणजे फ्रेश दही हे घरचं घेतलेलं आहे 1 वाटी. तर त्याच वाटीनं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत. पाणी हे साधं आहे, गरम नाही किंवा कोमट पण नाही. इन्स्टंट होणारा हा रवा उत्तपा करायला सोपा आणि पटकन होणारा आहे. तर नक्की ट्राय करा. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. परत 1 वाटी पाणी टाकून घेऊया. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे छान असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एकसारखं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं बॅटर आपल्याला कितपत दाटसर हवं आहे आणि कितपत पातळ हवं आहे ते पाहायचं आहे. आपल्याला ह्या पद्धतीचं मिश्रण हवं आहे. तर ते 10 मिनटासाठी झाकून ठेवूया. 10 मिनिट झालेले आहेत. आपलं छान हे भिजलेलं आहे. थोडंसं दाटसर झालेलं आहे. तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. त्याच्यासाठी अगोदर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे छान मिक्स झालेलं आहे. तर आपल्याला पाणी किती लागणार आहे ते पाहूया. इथे 1 चमचा पाणी घेतलेलं आहे. ते पण पाणी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे की परत जर आपल्याला पाणी लागलं तर आपण हे थोडं थोडं करून पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणखीन थोडंसं पाणी लागणार आहे. आपण 1 चमचा आणखीन पाणी टाकून घेऊया. आपल्याला पाणी किती लागतं हे आपल्या रव्याच्या किती भिजलं त्याच्या अंदाजे आपण थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. हे छान एकसारखं झालेलं आहे. तर आपण हे बाजूला ठेवूया. आता त्याच्यामध्ये जे लागणारे साहित्य आता आपण 1 मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, कांदा 1 कट करून घेतलेला आहे, शिमला मिरची, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडं नॉनस्टिकचा असेल तर तुम्ही तो वापरू शकता. याला पण चिकटत नाही, पण तेल लावून बनवायचा होता म्हणून मी तेल लावलेलं आहे. तर हे बॅटर जे आहे ते आपल्याला 1 चमचा घालून घ्यायचं आहे आणि दाटसर जाड असं हे उत्तप्पा बनवायचा आहे. त्याच्यासाठी पातळ पसरायचं नाही. याच्यावर 1 चिमूटभर आपल्याला लाल तिखट पावडर जी आहे ते भुरभुरायची आहे आणि बारीक चिरलेला जो कांदा आहे तो थोडासा टाकायचा आहे आणि टोमॅटो थोडासा. एका उत्तप्प्याला किती लागतं त्या हिशोबाने आपण थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे. शिमला मिरची थोडीशी आणि हिरवी मिरची, कोथिंबीर आणि हे सगळं टाकायचं झाल्यानंतर आपण त्याला उलटण्याच्या साहाय्याने असं प्रेस करून घेणार आहोत. म्हणजे दाबून घ्यायचं आहे की पडणार नाही खाली. आणि त्याच्या साईडनं आपण थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे. तुम्हाला तेल आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. ते त्याच्यावर ते झाकण ठेवून द्यायचं आहे 1-2 मिनटासाठी. तर आपण काढून पाहूया. आपला उत्तप्पा तयार झालेला आहे. परत दुसऱ्या बाजूने आपण तो शेकून घ्यायचा आहे. दुसऱ्या बाजूने आपल्याला थोडा वेळ ठेवायचा आहे. जास्त वेळ शेकायची गरज नाही आहे. तर आपला बाजूला काढून घेऊया. हे पहा आपण हे वरतून लावलेला जे कांदा टोमॅटो आहे ते आपण असं उलटल्यानंतर खाली पडतं. त्याच्यासाठी आपण आणखीन दुसऱ्या प्रकारचा उत्तप्पा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर त्याच पिठामध्ये मी जे शिल्लक राहिलेले कांदा टोमॅटो, शिमला मिरची, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सगळं मिक्स करून घेणार आहे. आणि या पद्धतीनं बनवल्यानंतर उत्तप्पा त्याच्यामधलं जे साहित्य आहे टोमॅटो, कांदा, शिमला मिरची तर ते बाहेर येत नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तव्याला तेल लावलेलं नाही आहे. गरम झालं की तव्याला थोडंसं पाणी टाकून पुसून घेतलेलं आहे. तर त्याच्यावरती 1 चमचा बॅटर टाकायचं आहे आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. हा पण थोडासा जाडसर ठेवायचा आहे. डोशासारखा पातळ बनवायचा नाही.
व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपण झाकण ठेवून घेणार आहोत 1 मिनिटासाठी. आपण झाकण काढून घेऊया. आपला छान असा हा उत्तप्पा तयार झालेला आहे. दुसऱ्या बाजूने थोडंसं सेकून घ्यायचं आहे. तर आपण हा काढून घेऊया. इथं हे आपले दोन्ही प्रकारचे पाहिलेले उत्तप्पे तयार आहेत. मऊ लुसलुशीत आणि झटपट होणारा हा उत्तप्पा नक्की ट्राय करा. तुम्ही पाहू शकता मस्त असा मऊ झालेला आहे. सॉस किंवा चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि नाश्त्यासाठी हा पटकन होणारा पदार्थ आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. घरी बनवा, घरचं खा आणि निरोगी राहा.